थर्ड पर्सन है विलास खंकाळ, उनकी पत्नी है ये। हमने इनकी डेथ केस सैंक्शन की है। इनके हस्बैंड की डेथ हुई थी, घर से ऑफिस जाते वक्त उनकी डेथ हुई थी रास्ते में। एक्चुअली इनकी 2020 में डेथ हुई थी और हमने बाद में इनकी बेटी आई थी, उनके बेटी को पीएफ ऑफिस से पता चला कि एसआईसी की पेंशन मिलती है, तो वो हमारे ऑफिस में चली आई। फिर उनके एम्प्लॉयर ने कुछ एक्सीडेंट रिपोर्ट वगैरह, कुछ ऑनलाइन फाइल वगैरह कुछ नहीं किया था, उनको भी जानकारी नहीं थी एक्चुअली एसआईसी के बारे में। तो हमने एम्प्लॉयर से कांटेक्ट किया, फिर उनको एक्सीडेंट रिपोर्ट वगैरह फाइल करने को बोला। फिर बाद में सब डॉक्यूमेंट्स वगैरह सब कलेक्ट किए, उसकी प्रॉपर इन्वेस्टिगेशन हुआ इस केस में और फिर उनको पेंशन मिल रही है अभी हर महीने। ये मैम के साथ में 3 बच्चे भी हैं उनके, वो भी डिपेंडेंट हैं, वो अभी पढ़ रहे हैं और उनको भी साथ में पेंशन मिलती है मैम के साथ में। उनके टोटल कुल मिलाकर 21,000 तक पेंशन जाती है, उनकी मंथली पेंशन मिलती है उनको। माझे मिस्टर ऑफिसमध्ये कामाला होते, तिथं त्यांचं जातानाच ॲक्सिडेंट झाला आणि आता माझ्या एसआयचं कार्ड होतं त्यांच्याकडं, त्यातनं माझ्या 3 मुलांना आणि मला पेन्सिल मिळते। माझे 3 मुलं शिकत आहेत, माझ्या 3 मुलांनाही पेन्शन मिळते आणि मला पण मिळते, त्यातच आमचं चाललेलं आहे। माझा एका सहारा आहे आम्हाला, त्याच्यावरच माझे मुलं शिकतात आहे आणि त्याच्यावर आमचं घर चालते। माझे वडील विलास गेनबा खंकाळ यांची 2020 डेथ झाली, त्याच्यामुळे आम्ही एसआयसी ऑफिसमधून तिथून पेन्शन मिळणे चालू झाली आणि त्याच्यामध्ये अजून मला आणि माझ्या बहीण भावांना आणि मम्मीला पेन्शन मिळत आहे महिन्याला, त्यातूनच आमचं घर चालत आहे। मी माझं शिक्षण पूर्ण करेल, मला आणि माझ्या फॅमिलीला एसआयसीकडून पेन्शन मिळत आहे आणि मला शिक्षणामध्ये कुठे अडचण येत नाही आहे आणि मी चांगलं शिकेन। Joining ESI scheme just got more rewarding.